चला मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय संगणकाची टेस्ट क्रमांक 4 या ठिकाणी बघतोय. हायकोर्ट भरती स्पेशल या ठिकाणी सेशन असलं तरी आगामी काळातली तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, विविध परीक्षा इथे शिपाई, क्लर्क आणि ड्रायव्हर या पदांसाठी उपयुक्त असं हे सेशन असणार आहे. प्रश्न पहिला आहे, HTMLचं पूर्ण रूप काय? बघा, हा एक जनरल खूप वेळा येणारा आलेला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हाय टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायपर टेक्स्ट मेड लँग्वेज आणि हायपर लिंक मार्कअप लँग्वेज. चला उत्तर द्यायचं आहे. किमान आपल्या डोक्यामध्ये तरी असलं पाहिजे की अरे यस, याचं उत्तर हे आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. लक्षात ठेवायचं आहे. ओके, HTML असं आपण त्यास म्हणतोय. बघा, पुढचा प्रश्न आहे, शेवटची क्रिया जी असते, आपण जी लास्टची ऍक्शन घेतलेली असते ना, ती अंडू करायची आहे, म्हणजे पूर्ववत करायची आहे. त्यासाठीची शॉर्टकट की कोणती? Ctrl+Z, Ctrl+Y, Ctrl+U, Ctrl+D. बघा, शेवटची कृती आहे तशी करायची आहे. याला आम्ही Ctrl+Z वापरतो. काय वापरतो? Ctrl+Z असं वापरतो. इंटरेस्टिंग आहे. शॉर्टकट कीजवर तुम्हाला प्रश्न येतात, त्यावर मी एक स्वतंत्र लेक्चर तुमचं घेणार आहे. अभ्यास टाईपवर तुम्हाला ते बॅचमध्ये भेटेल. एक्सेल मध्ये जिथे रो म्हणजेच आडव्या ओळी आणि कॉलम म्हणजे उभ्या ओळी या एकत्र येतात, त्याला आम्ही काय म्हणतोय? टेबल, सेल, स्क्वेअर, सीट. म्हणजे हे जे इथे हे जे बनलंय नाही, हे काय असणार आहे एक्सेल मध्ये? याला सेल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? याला सेल असा शब्द आहे एक्सेल मध्ये, संगणकाच्या भाषेमध्ये. पुढे जातोय आपण. चौथ्या पिढीतील जो संगणक आहे याच्यामध्ये कोणता घटक वापरला गेला? पहिली पिढी आपलं पाठ झाली. पहिल्या पिढीमध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरलं गेलं. पण चौथी पिढी जी की आतापर्यंत चालत आलेली होती, आपण बघतोय मायक्रो प्रोसेसर, ट्रान्झिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स. महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. आणि इथे वापरला गेला मायक्रो प्रोसेसर. चौथी पिढी आहे जी संगणकासाठी अत्यंत महत्वाची ठरली. पुढे ALUचं पूर्ण रूप काय? बघा, ALU अरिथमेटिक लॉजिक युनिट, ऍप्लिकेशन लॉजिक युनिट, अरिथमेटिक लोकल युनिट आणि अल्टरनेटिव्ह. सरळ आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथे दोन गोष्टी, एक तर अंकगणितीय क्रिया आहे आणि दुसरी तार्किक लॉजिकल ऍक्शन आहे. अंकगणितीय आणि लॉजिकल जे आहे ना, त्याला आपण अरिथमेटिक लॉजिक युनिट असं या ठिकाणी म्हणत असतो. पुढे मी जातो. हे प्रश्न तुमच्यासाठी आहे, खालीलपैकी कोणतं आउटपुट डिव्हाइस आहे? लय सोपा. आउटपुट आणि इनपुट डिव्हाइसेस तुम्हाला माहित असले पाहिजे. मायक्रोफोन, स्पीकर, माऊस, स्कॅनर. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. उत्तरं देता आली पाहिजेत. मायक्रोफोन काय करताय? इनपुट करताय. स्पीकर आउटपुटचं काम करतंय. स्पीकर. माऊस इनपुट देतंय, स्कॅनर इनपुट देता आहे, स्पीकर आहे जे काय आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. म्हणजे स्पीकरच्या माध्यमातून डिजिटलचं आउटपुटमध्ये रूपांतर होत आहे. ते संगणकातली जी काही आपण त्याला प्रोसेस त्याच्यावर केली असते, आवाज आपल्याला बाहेर ऐकवण्याचं काम करत आहे, आउट करत आहे आवाजाला. पुढे विंडोज संगणक आहे, याच्यामध्ये डिलीट केलेल्या फाईल्स कुठे जातात? ते तात्पुरत्या जातात त्या ठिकाणी. त्या पुन्हा आपल्याला परत घेता येतात, डायरेक्ट निघून नाही जात त्या. कुठे? आता तुम्हाला कळलं, डेस्कटॉप, रिसायकल बिन, माय डॉक्युमेंट्स, कंट्रोल पॅनल. ज्या डिलीट केलेल्या फाईल्स असतात त्या जातात रिसायकल बिनमध्ये. कुठे जातात? रिसायकल बिनमध्ये जातात. आपल्याला ते पुन्हा मिळवता येतात. पण रिसायकल बिनमधल्या जर तुम्ही काढून टाकल्यात तर मात्र नाही तुम्हाला या ठिकाणी ते मिळवता येत. पुढे जातोय आपण. मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? बघा, हे एक्सटेन्शन आहे ना, तुम्हाला विचारलं गेलं, म्हणजे वर्ड फाईलचं एक्सटेन्शन तुम्हाला विचारलं गेलेलं आहे, तुम्हाला पॉवर पॉईंटचं एक्सटेन्शन विचारलं गेलेलं आहे, तुम्हाला एक्सेलचं एक्सटेन्शन विचारलंय. डॉक्स म्हटलं की वर्ड तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, PPT म्हटलं की पॉवर पॉईंट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. XLSX जे आहे ना, हे एक्सेलचं एक्सटेन्शन आहे, लक्षात घ्या. जी वर्कबुक असते ना एक्सेलची, ती या एक्सटेन्शनमध्ये साठवली जाते. हे महत्वाचं आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक कोण आहेत? बघा, सहसंस्थापक तुम्हाला विचारले. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि जेफ बेझोस. इंटरेस्टिंग आहे. मायक्रोसॉफ्ट म्हटलं की तुम्हाला सगळ्यात पहिलं नाव कोणतं आठवतं? बिल गेट्स आठवलं पाहिजे. पण बिल गेट्स यांच्यासोबत पॉल ॲलन हेही नाव एक लक्षात राहू द्या.
पॉल ॲलन यांना सोबत घेऊन या ठिकाणी ही मायक्रोसॉफ्ट कंपनी बिल गेट्स यांनी सुरू केली होती. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. ओके, पुढे जातोय मी. प्रश्न तुमच्यासाठी आहे 4 बीट्सच्या समूहाला आम्ही काय म्हणतोय बघा. बीट्स तुम्हाला मी सांगितलं की किलोबाईट आहे, मग त्याचा MB आहे, MBचा GB आहे, GBचा TB आहे. पण याच्या आधी जे येतात ती एकक माहीत आहेत का? 4 बीट्स पासून काय बनतंय, म्हणजे सगळ्यात लहान जे आहे ते बीट्स आहे. या बीट्स पासून बनतंय बाईट. काय बनतंय? बाईट. 4 बीट पासून बनतंय बाईट, त्याच्यापासून बनतंय किलोबाईट. आणि हे निबल जे आहे हे एकक काय, हे इंटरेस्टिंग, हे महत्वाचं आहे. जो अर्धा बाईट असतो ना, या अर्ध्या बाईटचा एक निबल बनतोय. लक्षात ठेवावं लागेल, महत्वाचं आहे. पुढे जातोय मी. आणि तुमच्यासाठी सध्या एक खुशखबर अशी आहे की आपण तुम्हाला 60% ऑफ सध्या देतो आहे, प्लस ऑफ 100 हा कुपन कोड. बघा, हे लेक्चर टाकल्यावर पहिल्या 12 तासामध्ये तुम्हाला ही ऑफर घ्यावी लागेल, नंतर ती गेलेली असू शकते. तुम्ही लेक्चर बघताय तेव्हा पटकन अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. काही जण बघतात ते 4 दिवसानंतर आणि नंतर म्हणतात की ऑफर आता दिसत नाहीये. पटकन झटपट पटापट कार्यक्रम करावा लागेल. शिपाई भरती असेल, चालक भरती असेल, क्लर्क भरती असेल, 3 महिने आणि 5 महिन्याचे बॅचेस अजूनही तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. पटकन जॉईन करता येईल. टेस्ट पेपर्स आहेत, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, ते सुद्धा, पशुधन पर्यवेक्षक, त्या बॅचेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला याच ऑफरमध्ये आपण देतोय. संगणकाच्या मुख्य सर्किट बोर्डला आम्ही काय म्हणतोय बघा, मेन सर्किट बोर्ड आहे संगणकाचं. मुख्य सर्किट बोर्डला काय नाव आहे? कीबोर्ड, मदरबोर्ड, मॉनिटर, माऊस. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, हे उत्तर द्यावं लागेल. संगणक इतर सर्व भाग जे आहे का ते त्याच्याशी जोडले असतात. CPU असेल, रॅम असेल, सगळं असेल, त्याला आहे ना मदरबोर्ड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मदरबोर्ड असं त्यास म्हटलं जातं. वॅन म्हणजे काय? बघा, आम्हाला लॅन माहिती आहे, आम्हाला मॅन माहिती आहे. सांगा मला, उत्तर द्या. लॅन म्हणजे काय, मॅन म्हणजे काय? हा, इंटरेस्टिंग आहे. आणि वॅन म्हणजे काय मग? वाईड एरिया नेटवर्क, होल एरिया नेटवर्क, वाईड ॲक्सेस नेटवर्क आणि वायरलेस एरिया नेटवर्क. बघा बरं का, वॅन म्हणजे काय? 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल वॅन, जो की म्हणजे एक मोठं भौगोलिक क्षेत्र जोडतोय, एका देशाला किंवा खंडाला जोडणारा जे असतं त्याला वाईड एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. काय? वॅन. पुढे जातोय आपण. निवडलेला मजकूर कट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? कट करायचा आहे मजकूर, CTRL-CXVS कट करायचा आहे, त्यासाठी काय वापरलं जातं? 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कट करायचा असेल ना, CTRL-X वापरला जातो. कट करायचं असेल तर. कॉपी करण्यासाठी CTRL-C आहे. लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. CTRL-V मध्ये आपण काय करतोय? पेस्ट करतोय, ते आम्हाला माहीत असावं. S मुळे आम्ही सेव्ह करतोय, ते माहीत असावं. A मुळे आम्ही सिलेक्ट करतोय, सिलेक्ट ऑल, ते माहीत असावं. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. पुढे जातोय आणि मी याच्यावर एक लेक्चर टाकतोय तुम्हाला सगळं शॉर्टकट्सवर, ते एकदा बघून घ्या, तुम्हाला फायदा होईल. पुढे जातोय मी. CPUचा वेग मोजण्याचं एकक कोणतं? स्पीड कशात मोजतात? GB, हर्ट्ज, DPI, बीट, CPU. बघा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आपण त्याला म्हणतोय. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. CPUचा वेग हा कशात मोजला जातो? तो हर्ट्समध्ये मोजला जातो. कशात मोजला जातो? हर्ट्समध्ये मोजला जातो. लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. ISPचं पूर्ण रूप काय आहे? बघा, ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनेट सिस्टीम प्रोटोकॉल, इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनॅशनल सर्व्हिस प्रोव्हायडर. ISP म्हणजे काय? 15 नंबरचा प्रश्न आहे, चुकवायचा तर नाहीच आहे, महत्वाचं आहे, हे कामाचं आहे. म्हणजे ही कंपनी ग्राहकांना इंटरनेट सेवा पुरवते. जसं तुम्ही म्हणतात BSNL ची इंटरनेट सेवा आहे, जिओची इंटरनेट सेवा आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर अशी ही कंपनी या ठिकाणी असते. पुढे जातोय. LCD म्हणजे काय? बघा, DVD, LCD, CD. ओके, यस. LCDचं रूप लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, लाईट क्रिस्टल, लिक्विड कलर, लो कॉस्ट. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देतायत आणि यस, ते तुम्ही देणार आहे. मॉनिटर्स आणि TV स्क्रीन्स यामध्ये हे मुख्यत्वे वापरलं जातं, ज्याला आम्ही लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असं म्हणतोय. मला तुमच्या कमेंट सुद्धा पाहिजे. सलग कॅपिटल अक्षरं टाईप करण्यासाठी कोणती की वापरली जाते?
तुम्हाला कॅपिटलमध्येच पाहिजे सगळं. तुम्ही काय करणार? शिफ्ट करणार, कॅप्स लॉक दाबणार, टॅप देणार की कंट्रोल करणार? एकदा तुम्हाला पाहिजे की अरे सगळं मला कॅपिटलमध्येच लिहायचं, तुम्ही कॅप्स लॉक दाबणार, विशेष खत्ता अक्षर कॅपिटलमध्ये येणार. पुढे संगणक प्रणालीमध्ये फायरवॉल म्हणजे काय? फायरवॉल म्हणजे भिंत. फक्त एक हार्डवेअर डिव्हाइस, अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठीची सुरक्षा यंत्रणा, एक प्रकारचा व्हायरस, एक ऑपरेटिंग सिस्टीम. बघा फायरवॉल कशाला म्हणायचं आहे? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. अ सिक्युरिटी सिस्टीम टू ब्लॉक अनऑथोराइज ॲक्सेस. त्यासाठी अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठीची जी सुरक्षा यंत्रणा आहे त्याला आम्ही फायरवॉल असं म्हणतो आहे. एक TB म्हणजे किती? बघा एक TB म्हणजे किती? 1000 GB, 1024 GB, 1024 MB, 100 MB, 1 TB. 19 नंबरचा प्रश्न आहे. टेराबाईट म्हणतोय आपण त्याला. 1 TB म्हणजे GB पासून 1024 GB पासून 1 TB बनतो आहे. माहीत असावं. पुढे जातोय मी. प्रश्न कामाचे एक मार्क्स. आता बघा क्लरिकलसाठी तर सरळ 10 प्रश्न येणार आहे. तिथे तर सूट नाहीच आहे, तिथे हे पाठच करून ठेवायचंय. पण शिपायला एखादा प्रश्न आला तर तिथेही कामाला येईल. व्हिडिओसाठी इनपुट डिव्हाइस म्हणून कोण कार्य करतंय? व्हिडिओसाठी मॉनिटर, वेबकॅम, स्पीकर, प्रिंटर. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. व्हिडिओसाठी इनपुट डिव्हाइस इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचा आहे. म्हणजे व्हिडिओ कसा कॅप्चर होणार? हो, तो वेबकॅमने कॅप्चर होणार. इनपुट डिव्हाइस आहे व्हिडिओसाठीचं वेबकॅम. हे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे आणि तुमच्यासाठीचं हे डिव्हाइस आहे आउटपुट तुम्हाला मार्क्स देणार. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन. पटकन जा ऑफरमध्ये बॅचला जॉईन व्हा. नंतर फीस वाढत जाते, त्यापेक्षा पटकन जॉईन होऊन आपला अभ्यास सुरू करा. आणि कधी तारखा डिक्लेअर होतील तुम्हाला जास्त वेळ नाही आहे. फॉर्म भरला असेल ना तर आता लढा, शेवटपर्यंत लढा. आणि संधी आहे खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना, त्याचं सोनं करा. थांबूया. धन्यवाद.